नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. राजकारणात कधी काय होईल हे कधीही सांगता येत नाही, याची प्रचिती करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आली आहे. यातून करमाळा तालुक्यातील सुसंस्कृतिक राजकारणाचं एक दर्शन देखील घडलेलं आहे. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात असलेल्या एकमेकांकडून निकालानंतर मात्र एकमेकाचं कौतुक केलं जात असल्याचं चित्र आहे. त्यातच शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा शहर विकास आघाडीच्या विजयानंतर सावंत गटाचे सुनील सावंत यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला आहे आणि त्या निमित्ताने सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. शिवसेनेचा या ठिकाणी पॅनेल होता. माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. करमाळा शहर विकास आघाडीचे सुनील सावंत, संजय सावंत, ॲडव्होकेट राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात मोहिनी सावंत यांचा नगराध्यक्ष पदावरती विजय झालेला होता. त्यानंतर त्यांचा सर्वत्र सत्कार केला जात आहे. यामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या पॅनेलमधील जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी सुनील सावंत यांचा सत्कार केलेला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सुनील सावंत यांनीही राजकारण बाजूला ठेवून येणाऱ्या काळात आपण विकासाला प्राधान्य देणार आहे, करमाळा शहराच्या विकासासाठी आपण बांधील आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे, तानाजी सावंत आणि वेगवेगळ्या गटाकडून त्यांचा सत्कार केले जात आहेत. शिवसेनेकडून देखील त्यांचा सत्कार झालेला आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा शहरासाठी आपण देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी मिळवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चिवटे आणि सावंत यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले होते, मात्र त्यानंतर त्यांनी घेतलेली ही भेट आणि त्यांना दिलेल्या शुभेच्छा या निमित्ताने त्यांच्या या शुभेच्छाबद्दल सध्या करमाळा शहरात वेगवेगळ्या बाजूने चर्चा केली जात आहे. राजकीय वर्तुळात त्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र ही जी भेट झाली, ह्या जी शुभेच्छा दिल्यात, ही करमाळा शहरातील सुसंस्कृत राजकारणाचं दर्शन या निमित्ताने घडलेलं आहे. येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सावंत गटाची देखील भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या किंवा कोण बरोबर आलं तर युतीकडून लढणार असल्याची घोषणा केली होती. त्याबाबत देखील काय पुन्हा नवीन समीकरण घडणार का, अशी चर्चा केली जात आहे. त्यात चिवटे यांनी त्यांना जी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या देखील महत्त्वाच्या मानून याबाबत चर्चा केल्या जात आहेत. नेमकं येणाऱ्या काळात नेमकी काय समीकरण आखली जाणार, काय घडामोडी होणार, ह्या पाहावं लागणार आहेत. मात्र सध्या तरी या सत्कारामुळं सध्या करमाळा तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. धन्यवाद.